पण या निवडणुकीचे एक सगळ्यात वैशिष्ट्य ठरलेलं आहे ते म्हणजे बिनविरोध पॅटर्न। राज्यभरातले जवळपास 66 उमेदवार हे निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत। पण या बिनविरोध निवडून येणाऱ्या निवडणूक आयोगाने मात्र आता एक प्रकारे चौकशीचा आदेश दिलेला आहे, ब्रेक लावलेला आहे। महापालिकाच्या निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच 67 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। यात महायुतीचे 66 उमेदवार आहेत। या बिनविरोध निवडणुकीच्या पॅटर्नमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे। भाजपचे 46 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले। त्यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचे 18 नगरसेवक बिनविरोध जिंकून आलेत। मात्र राज्यातल्या बिनविरोध निकालांची आता निवडणूक आयोग चौकशी करणार आहे। या चौकशीत विरोधी उमेदवारांवरती असलेला दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का याची तपासणी होईल। तर चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींच्या विजयाची घोषणा केली जाणार नाही, अशी माहिती सुद्धा राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे। तर राज्यभरामध्ये कुठे किती उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूया। भाजप 44 उमेदवार, शिवसेना एकनाथ शिंदेंचे 19, राष्ट्रवादी 2, इस्लाम पार्टी 1 आणि अपक्ष 1 असे एकूण 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। तर निवडणूक आयोगाने जे चौकशीचे आदेश दिलेत त्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधक दोनही बाजूंचं नेमकं काय म्हणणं ते सुद्धा पाहूया। निवडणूक यंत्रणेला स्पष्ट सूचना होत्या। 3 वाजेपर्यंत माघारीची वेळ होती, पण त्यानंतर सुद्धा माघारीसाठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि 3 वाजल्याच्या आधीची वेळ टाका, या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत। काल त्या संदर्भात मी एक ट्विटसुद्धा केलं आहे। मला माहिती आहे काही अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं, हे ज्याला तुम्ही आरो म्हणता, निवडणूक अधिकारी म्हणता, त्यांचे फोन कॉल जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा। निवडणूक आयोग दरवेळेला त्याच्यावर ताशेरे ओढले जातात। एखादी भूमिका त्यांनी चांगली घेतली तर निवडणूक आयोग सारखं चांगलं नाही, यांच्या विरोधात भूमिका घेतली त्याच्यासारखा वाईट कोणी नाही। निवडणूक आयोग का तुमचा काय पगारदार नोकर आहे का? किंवा ही यंत्रणा जी आहे ही स्वतंत्र आहे, परंतु त्यांच्यावर आरोप करून कुठेतरी पराभवाचं खापर कसं कुणावर फोडले जाईल याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय। जे कल्याण बॅनर्जी म्हणाले की ज्ञानेश कुमार इज अ सर्वंट ऑफ BJP, ते सत्य आणि महाराष्ट्रातले दोन्ही निवडणूक आयुक्तसुद्धा हे हरकामे आहेत, सरकारचे हरकामे, आणि तुम्हाला खरा अहवाल देणार आहेत का आयुक्त? आयुक्तसुद्धा ताटाखालचे मांजरच आहे। संपूर्ण यंत्रणा विकत घेतलेली आहे। मी काय म्हणतोय, संपूर्ण यंत्रणा निवडणुकीची विकत गेली आहे। त्यांच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्याने सुद्धा उमेदवारांना फोन करून सांगितलं माघार घ्या म्हणून। उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांना मला इतकंच सांगायचं आहे की यंत्रणा विकलेली गेलेली नाही, तर स्वतः संजय राऊत विकले गेलेले आहेत। संजय राऊत हे राहुल गांधींना विकले गेलेले आहेत, संजय राऊत हे सोनिया गांधींना विकले गेलेले आहेत आणि आपला पक्ष विकण्याचा प्रयत्न, उबाटा गटाला विकण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत सातत्यानं केला जातोय। कारण सातत्यानं मराठी माणसांचा अपमान करणं, सातत्यानं हिरव्या मतांची गुलामी करणं हे संजय राऊत यांचं सातत्यानं कार्य सुरू झालंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।